धाकट्यानं व्हायचंय. बळवंतांना सांगावं सगळे कोंढाण्याची मोहीम आहे. ताराची वैसू राजा तुम्ही नुसता आदेश द्या, कोणाला घेता म्हणून समजा. नाल्याचा हट्ट करू नको. चाईक आणि रायवाचं लगीन पाहावा. नाही, आधी लगीन कोंडाण्याचं, मग आमच्या बाईचं. सह्याद्री महादेवाच्या चरण स्पर्शांनी पावन झालेली भूमी, ज्या सह्याद्रीने परशुरामाच्या पाऊलखुणा स्वतःच्या हृदयावर कोरल्या, ज्या सह्याद्रीने ज्ञानेश्वरीच्या ओव्या ऐकल्या, त्या सह्याद्रीच्या कडे कपाळीतून एका दैत्याचा चित्कार धुवायला लागला. आदिलशहा त्या दरबारातून आलेल्या त्या दैत्याचं नाव होतं बेहलोल खान. पण छत्रपती शिवाजी महाराजांना बेहलोलची चिंताच नव्हती, कारण त्यांच्याकडे असे वाघ होते ज्यांची दरकाळी ऐकून सह्याद्रीचा खडा अभिमानाला ताठ व्हायचा आणि शत्रूचा खडा तुटून पडायचा. ही गोष्ट छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या वाघांची आहे, त्या 7 वाघांची आहे. मरणाचा सूड उगवायचा आहे मला. आता त्याला छत्रपतींना स्वराज्य मिळवून द्यायचं. आजवर ऐकली का तुम्ही माझ्या ढोलकीची थाप? आता शिवाजीची तलवार कापून काढल बेहलोल नावाचा साप.